तोगामी निरुपाधिक क्षरक्षरोत्तम एक मनोनि मणि वेदलोक पुरुषोत्तम। भगवान सिद्धेश्वराचा श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 557 ओळीचा विचार करतो आहोत। विषय आहे पुरुषोत्तम। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, क्षर आणि अक्षर हे दोन पुरुषापेक्षा जो श्रेष्ठ आहे, उपाधिरहित आहे, असा तो मीच आहे। म्हणून वेद आणि सर्व मला पुरुषोत्तम असं म्हणतात। उत्तम पुरुषाचं स्वरूप या ठिकाणी स्पष्ट करत असताना मौली ज्ञानराजाने क्षरापेक्षा अक्षर आणि अक्षरापेक्षा उत्तम पुरुष श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत। 15व्या अध्यायाचा हा 19वा श्लोक आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला हे भारत असं संबोधून सांगता आहे की जो अशा प्रकारे ज्ञानाने युक्त झालेला आणि मला पुरुषोत्तमाला जाणणारा, त्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे। आणि तो सर्व प्रकारे मद्रूप होऊन माझी भक्ती करत असते। सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत। पुरुषोत्तमाचं स्वरूप जो जाणतो त्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे। म्हणून पुरुषोत्तमाला जाणणं वेगळं, पुरुषोत्तमाचं स्वरूप जाणणं वेगळं। पुरुषोत्तमाला आस्तिक लोक सगळेच जाणतात देव आहे म्हणून, आस्तिक लोक। पण पुरुषोत्तमाचं स्वरूप जाणणारा जो आहे त्याला या ठिकाणी सर्वज्ञ म्हटलेलं आहे। म्हणजेच उपाधिरहित, आकाररहित, विकाररहित, कुठल्याही प्रकारचा विशेष तिथं नाही आहे असं जो जाणतो मला, मौली म्हणत आहे, भगवान सांगतात त्याला सर्वज्ञ असं म्हणावं। असम्मूढ म्हणजे सिद्ध, सर्वज्ञ असा आहे तो। या ठिकाणी मूढ शब्द वापरलेला आहे। इथं मूढ या शब्दाचा अर्थ मूर्ख असा होत नाही, तर त्याच्या ऐवजी असम्मूढ, जो मूढ नाही तो, नुसता मूढ शब्द वापरला असता तो मूर्ख झाला असता। पण असम्मूढ याचा अर्थ जो मूर्ख नाही असा। म्हणून या ठिकाणी वरील अर्थ अभिप्रेत आहे की जो सर्वज्ञ आहे
जो अज्ञानी नाही आहे. असंमूढ कोण याची लक्षणं भगवंतांनी या अध्यायामध्ये निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या निवृत्त कामाः द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञेर गच्छन्त्य मूढः पद्मव्ययन्तत्. इथे असंमूढा शब्द वापरलेला आहे. तर या लक्षणाने जो युक्त आहे त्याला असंमूढा असं म्हटलेलं आहे. अर्थात जो परमेश्वराची सेवा करतो, नुसती सेवा करत नाही, सर्व भावाने जो सेवा करतो. सर्व भावाला फार महत्व आहे लक्षात. सर्व भावी लोभ्या आवडे धन आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावी लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावाने कायेन वाचेन मनाने तनाने धनाने सर्व भावाने ज्याला परमात्मा आवडतो, परमेश्वराची सेवा सर्व भावाने जो करतो, त्याची भक्ती करतो, तो सर्व भक्त श्रेष्ठ आहे. परिहेय असो ऐशिय मज पुरुषोत्तमा ते धनंजय. जाणे जो पाहले या ज्ञान मित्रे. परंतु भगवान म्हणतात अर्जुना हे राहू दे. ज्ञान सूर्याचा उदय झाल्यावर त्या ज्ञानाच्या द्वारा मी जो पुरुषोत्तम आहे त्या ज्ञानाच्या द्वारा मला पुरुषोत्तमाला जो जाणतो. पाहले या ज्ञान मित्रे असा शब्द वापरलेला आहे. अर्थात ज्ञानाने जो मला पाहतो आणि ज्ञानाशिवाय मी दिसत नाहीच. ज्ञानाने जो मला पाहतो तो खऱ्या स्वरूपाने मला जाणतो. संसारामध्ये किंवा संसाराचा नाश आणि स्वरूपाची प्राप्ती या दोन्ही करता ज्ञान लागतं. स्वरूप संसाराचा नाश होत नाही, बाध होतो. कारण संसार हा भास आहे. जग भास आहे, त्यातला संसार ही भासच आहे. तेव्हा त्या संसाराचा बाध ज्याने होतो आणि माझ्या स्वरूपाची प्राप्ती ज्या ज्ञानाच्या द्वारा होते, एकच मार्ग सांगितलेला आहे. योग्य साधन प्राप्त होणं फार गरजेचं आहे. साधन तर अनेक प्रकारचे आहेत. माणसं नुसते पळत राहतात. ज्यांनी सांगितले की त्याच्या मागं पळ, त्यांनी सांगितले की त्याच्या मागं पळ, त्यांनी सांगितले की त्याच्या मागं पळ. एक तत्व नाही धरत माणूस. गुरु लावील या वाटा असं म्हटलेलं आहे. उगं कोणाच्याही मागं पडून देव भेटतो का? लोक काही सांगत राहतात आणि माणसं काही करत राहतात. तसा प्रकार इथं नाही म्हटलं की आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने एकच मार्ग सांगितला जातो. एक मार्ग आहे ज्ञान मार्ग. भक्ती मार्गाच्या द्वारा ज्ञान मार्ग प्राप्त होतो आणि ज्ञान मार्गाच्या द्वारा जे साध्य होतं त्या साध्याला खरं महत्व आहे. त्या साधनाची आवश्यकता फक्त ज्ञान साधनाची आहे, बाकीच्या साधनाची नाही.
बाकीच्या साधनाने आयुष्य व्यर्थ जाते. उपवास केले की देव भेटतो काय? कितीतरी बहुतेक सर्व वाराचे उपवास करतात माणसं. उपवासाने देव भेटत नाही. उपवासाचा अर्थ कळत नाही माणसाला. उपवास त्याला म्हणतात. उपवास जरी करायचा ठरला तरी काही न खाता राहणं, एखादं फळ घेणं, त्याचं नाव उपवास आहे. बघा 2-3 टाइम खिचडी खाण्याची, त्याला उपवास म्हणत नाहीये. पण उपवास शब्दाचा अर्थ असा नाहीच आहे. उपवास शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. आपली चित्तवृत्ती भगवंताच्या जवळ राहणं, त्याचं नाव उपवास आहे. बाकी तुम्ही असे कितीही उपवास केले त्याचा काही उपयोग होत नाही. होत नाही तो उपयोग. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की अशा प्रकारे जो उपासना करतो, उपासना खरी ही आहे आपली वृत्ती भगवंताजवळ ठेवून नित्य भगवंताचं भजन करत राहणं, नामचिंतन करत राहणं, त्याचं नाव आहे उपासना. प्रत्येक श्वासाला, नित्य म्हणजे प्रत्येक श्वासाला राम म्हणत राहणं. कोण तुमचं जे आवडतं देवत असेल ते म्हणत राहणं, ती खरी उपासना आहे, ती खरी भक्ती आहे. एक श्वास सुद्धा वाया जाता कामा नये. कारण कोणत्या श्वासाला आपलं शरीर बंद पडेल काही सांगता येत नाही. म्हणून श्वास रिकामा जाऊ द्यायचा नाही. ज्या श्वासाला आपलं साधल्या जाईल आयुष्याचं सार्थक होईल. पण झोपलेला मनुष्य जो असतो नाही का, त्याला काही साधना आहे का? त्याला काही साधना नाही आहे. लक्षात ठेवा, झोप ही साधना नाही आहे. झोप ही विश्रांती आहे. झोप किती घ्यावी त्याला महत्व आहे. ते वृंदावनचे प्रमाण नेहमी प्रेमानंदाचं नाव सांगत असतो. प्रेमानंद स्वामी 11ला झोपतात आणि 2ला उठतात. 2ला उठलं की शौच मुखमार्जन स्नान करायचं आणि 2:30ला प्रदक्षिणेला सुरुवात, गोवर्धन प्रदक्षिणा. रोज 2:30ला प्रदक्षिणेला सुरुवात. दिंडीच बरोबर असतो. भजन करत करत ती प्रदक्षिणा असते. किती तास झोपतात ते? 3 तास. आपल्याला एखादा तास जरी कमी झाला तरी असं वाटतं दिवसभर मग आळसातच झोपेतच जात. आपली झोप म्हणजे काय? 8-8, 10-10 तास. ती साधना नाही आहे. ब्राह्मी मुहूर्तावर उठलंच पाहिजे. त्याला मनुष्य म्हणतात. सूर्योदयानंतर उठणारे ते असुर आहेत. असुर, त्याला राक्षस असं म्हटलेलं आहे. मनुष्य म्हटलं की त्याने ब्राह्मी मुहूर्तावर उठायलाच पाहिजे. उठल्याबरोबर पृथ्वीची प्रार्थना, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. त्यानंतर समुद्र वसने देवी, पर्वत मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. जमिनीला नमस्कार करायचा, मग पाय ठेवायचा जमिनीवर आणि मग भगवत चिंतन करत सर्व व्यवहार करत नाही. इथं शौच मुखमार्जन सगळं करताना सुद्धा नामात खंड पडता कामा नये. अखंड नामस्मरण करत राहा. त्याला म्हणतात साधना. चेलिया आपुले ज्ञान जैसे नाहीचे होय स्वप्न, तैसे स्फुरते जया त्रिभुवन वाओ झाले. भगवान सांगताय चेलिया आपुले स्वप्न. माऊली वर्णन करता आहे की जाग झाल्यानंतर ज्ञान होतं. चेलिया आपुले ज्ञान.
मी कोण आहे, स्त्री आहे का, पुरुष आहे का, आबाल आहे का, वृद्ध आहे का, कोण आहे याचं ज्ञान जागं झाल्यावर होतं. झोपेमध्ये भान नाही माणसाला मी कोण आहे याचं. काय अर्थात म्हणून म्हटलं चेलिया आपुले ज्ञान, मी कोण आहे याचं ज्ञान जागं झाल्यावर होतं. इकडं असं तर सत्राची मोकळी पडली, इकडं फॅनची हवा लागते, डास चावत नाही आणि मोकळं पडतं सगळं इकडे, हवा इथं डास येत चावत नाही इकडं. काय तेव्हा जैसे नाहीची होय स्वप्न, जागं झाल्यानंतर आपलं ज्ञानही होतं आणि स्वप्नही नाहीच होतं. केव्हा होतं? जागं झाल्यावर. जागं झाल्यावर म्हणजे काय? ज्ञान झाल्यानंतर काय होतं? मी कोण आहे हे कळतं आणि हे जगतरूपी स्वप्न नष्ट होतं. तैसे स्फुरते जया त्रिभुवन वाहू झालं. त्याप्रमाणे भासणार त्रैलोक्य, हे त्रैलोक्य भास आहे. हे भासणार त्रैलोक्य ज्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने मिथ्या झालेलं आहे. मिथ्या, हे सगळं मिथ्या आहे, सत्य नाही आहे. लक्षात ठेवा. त्रैलोक्य म्हटलंय, हे त्रैलोक्य सगळं मिथ्या आहे, सगळं भासमान आहे. हे मिथ्या कळलं की मनुष्याला वासना कशातच राहत नाही, ना या लोकात ना परलोकात ना कुठेच कशातच वासना राहत. मिथ्या कळल्यानंतर मनुष्य मोकळा होतो. पण मिथ्या कळून ते पटलं पाहिजे आणि निश्चय झाला पाहिजे. आपण जरी रोज म्हणत असलो तरी आपलं पटत नाही. आपल्याला लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी वीण असं आपण रोज म्हणतो. पण आपल्याला वाटतं काय लटक खोटे आहे? नाही वाटत. नुसतं म्हणण्याने होत नाही, ते कळलं पाहिजे, पटलं नाही. नाहीतरी काय खरं आहे? हो, देह तरी खरं आहे का? देह तर काय खरं? आणि देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा दिसे ऐसे भासते. महाराज वर्णन करतात, देह तर काय खरा, देह संबंधी पसारा. देह तर खरा नाहीच आहे, पण देह संबंधी सुद्धा खरं नाही. हे बुजगावण्यासारखं खोटं आहे, सगळं मिथ्या आहे. हे ज्ञानाच्या द्वारे कळत असते. त्या काळात नाही तर झोपलेलं, म्हणून दृष्टांत दिलाय त्याला की झोपलेला मनुष्य जो आहे त्याला स्वप्न पडतं. आणि स्वप्न हे स्वप्नामध्ये खरं वाटतं. स्वप्नी देखील स्वप्न मृगजळी साशिन्नले वन. स्वप्नामध्ये स्वप्न हे खरंच वाटतं, खोटं वाटत नाही आहे. आपण स्वप्न जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला ते स्वप्न खोटं वाटत नाही. खोटं वाटलं तर त्याची खंत वाटली नसते, दुःख झालं नसतं, खरं वाटतं आपल्याला. पाहता ते स्वप्न लटिके पर ते जागृती होय ठाऊक. स्वप्न हे खोटं आहे, खरी गोष्ट आहे, पण ते जागं झाल्यावर कळतं. हा संसार स्वप्न आहे, मोठं स्वप्न आहे, पण ते जागं झाल्यावरच कळेल हे स्वप्न आहे म्हणून. म्हणजे ज्ञान झाल्याशिवाय हे स्वप्न आहे हे कळत नाही. अर्थात स्वप्नातून जो जागा झाला की त्याचं स्वप्न त्याला दिसतं का? स्वप्नातून जो जागा झाला त्याला त्याचं स्वप्न दिसत नाही. आणि त्याला ज्ञान होतं
की आपलं हे जे आपण पाहत होतो हे काय आहे? स्वप्न आहे, हे खरं नाही आहे. हे केव्हा त्याला कळतं? जाग झाल्यावर कळतं. तोपर्यंत नाही कळणार. हा मात्र लक्षात ठेवा, जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत कळणार नाही. म्हणून साधू संतांनी माणसाला जाग करण्याचा प्रयत्न. आता जागा रे भाईन हो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा रे. आता जागा रे भाईन हो जागा. हे बाबा जागे व्हा. आयुष्यरूपी धन चोरणारा जो चोर आहे काळ, तो जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत तुम्ही जागे व्हा. ते चोर निजल्या नाडूनी भागा रे. पळा पळा. कुठे पळा? पळा करा करा लागपाट, धरा पंढरीची वाट. जब नाही चपेट घात पडला काळाचा. जोपर्यंत काळ रूपी चोर आला नाही तोपर्यंत पळा. धावा धावा. कुठे धावा? आपल्या विसाव्याकडे धावा. विसावा कुठे आहे? पंढरपूरला विसावा आहे, लक्षामध्ये. आणि म्हणून जागा झालं की त्याला ते स्वप्न नाही आहे. जाग झाल्यावर त्याला ज्ञान होतं की आपल्याला हे स्वप्न पडलं होतं. मग त्याचं त्याला काही वाटत नाही सुख दुःख. त्याला कळलं की सुख दुःख वाटत नाही. झोपेत आहे तोपर्यंत आवडतो इवळतो, रडतो ओरडतो, हसतो. पण जाग झालं, अरे खोटं आहे, मिथ्या आहे, स्वप्न आहे. तर त्याप्रमाणे जाग झाल्यावर माणसाला एकाला लॉटरीचा नंबर लागला. कुठं? स्वप्न. आणि कोटी रुपयाची जर लॉटरी लागली, मग काय विचारतास? सगळं भरले खिसे त्याने. तो काय पॅन्टीवाला नव्हता, नाही तर पॅन्ट उलटी करून भरली असते. तो धोत्रावाला होता. धोत्र तर सगळे भरले झाले. आणि जाग झाल्याबरोबर तपासू लागला. 1 रुपया सुद्धा मिळाला. जागृती होय ठाऊके. अरे स्वप्न होते. तसं किती कोट मिळाले म्हणजे आपल्या बरोबर येतील. किती कोट मिळून ठेवतात लोक. किती कोट. अंगात घालायचं कोट नाही आणि तोंड वासून जातात. शेवटी काय? संगती कवडी गेली नाही. बरोबर काहीच जात नाही. लक्षात. उदारपणा मनुष्य करत नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही, तरी पण साठवून ठेवतो 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 आणि तोंड वासून का बरोबर घेऊन जातो. त्याला सांगता सुद्धा येत नाही. पुस्तकं द्यावर का बरोबर गाडी बरोबर, असं त्याला सांगता सुद्धा येत. आणि जरी सांगितलं तरी मागचे चोट्टे देणार कधी ती. मागचे कोण आहेत हे? अट्टल चोर. विचार सांगणार 6वा तरंग वाचा. त्यात म्हटलं, मी ते सांगितलं तुम्हाला 6व्या तरंगामध्ये. तेव्हा मुद्दा काय आहे? असं म्हणजे चोर म्हटलं तुम्हाला वाईट वाटेल. असं काय म्हणतात चोर? मी म्हणत नाही. निश्चल दाजीनं म्हटलं आणि साखरे महाराजांनी त्याचं वर्णन केलं. विचार सांगा त्या 6व्या तरंगामध्ये. त्याप्रमाणे ज्ञान झालं की परमात्मा स्वरूपता प्राप्त होते. ज्ञान झाल्यावर तोपर्यंत नाही. आणि जगत हे स्वप्नाप्रमाणे भासतं. जगत हे स्वप्नाप्रमाणे भासतं.
पण ज्ञान झाल्यावर प्रातिभासिक सत्तेचा नाश होऊन व्यावहारिक सत्तेत मनुष्य येतो. प्रातिभासिक सत्ता म्हणजे स्वप्न, ही प्रातिभासिकच आहे, पण कळण्याकरता 3 सत्या म्हणतात. खरं 2च आहेत, पारमार्थिक आणि प्रातिभासिक. पण कळावं माणसं व्यवहारात जास्त गडल्या जातात ना, इतके गडतात व्यवहारामध्ये की आयुष्य कधी संपलं हे सुद्धा कळत नाही. लक्षात, देवाचं भजन करायचं राहिलंच करायचं होतं, पण आयुष्य कधी संपलं हे कळालं. म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं, एक दिवशी परवा दिवशी, की तुम्ही नसला पाहत तरी रोज आरशात पाहत जा, आणि ज्या दिवशी तुम्हाला इथून वरचा भाग दिसणार नाही तिथून पुढे 1 महिन्याने संपेला समजा आणि तयारी लागा. म्हणजे पुस्तकाच्या भानगडीत पडू नका, भजन करा, भजन, हो, नामस्मरण करा, सगळ्या उपाधीचा त्याग करा, म्हणून सांगितलं तुम्हाला. आणखी एक अभंग आहे आपल्या या पुस्तकामध्ये, त्याचं सुरुवात आहे, काणी घालून या बोटे, त्याची अनुक्रमणिका पाहतात तुम्हाला समजेल. म्हणजे किती दिवसांनी मरण प्राप्त होतं त्या अभंगात सांगितलं. मौलीचा अभंग आहे तो, तेव्हा आपल्या या पुस्तकात आहे भजनाचं. तेव्हा त्याचंही आयुष्य बरंच सांगितलं. त्याचं 6 महिन्यापासून तो शेवटच्या दिवसापर्यंत कळतं. तेव्हा मुद्दा काय चाललाय आपला, व्यवहार सत्ता आणि परमार्थ सत्ता. सगळी परमार्थिक सत्ता आपल्या प्रातिभासिक सत्ताच आहे, व्यावहारिक सत्ता नाही. पण माणसं बुचकळ्यात पडतात म्हणून व्यावहारिक सत्ता मांडली तरी व्यवहार खरा नाही. व्यावहारिक सत्तेचाही नाश होऊन तो परमार्थिक सत्तेत येतो, की ज्या सत्तेचा कधी नाश होतो तो ज्ञानाच्या द्वारे पारमार्थिक सत्तेने, आणि दोन्ही सत्तेचा नाश होतो, प्रातिभासिक आणि व्यावहारिक. म्हणजे त्याला प्रातिभासिकही कळतो आणि व्यवहार कसा आहे तोही कळतो, मिथ्या. आणि मग तो पारमार्थिक सत्तेत येतो, मग तो कुठे गुंतत नाही. का हाती घेतलिया माळा, फिटे सर्प भासाचा कंटाळा, तैसा माझी निबोधे टवाळा नागवेजो. दुसरा दृष्टांत दिलाय, हाती घेतलिया माळा, फिटे सर्प भासाचा कंटाळा. मला मागे सांगितलं होतं एकदा मी, की असा रस्त्याने माणूस चालला होता, छोट्या गल्लीत त्याचं घर होतं, आणि लाईट गेली. लाईट कधी जाईल तिकडे त्याचं हे नसतं, केव्हा जाते लाईट. त्या गल्लीतून एक हारवाला गेला होता, आणि त्याचा एक हार तिथं पडला होता. त्या हारातून त्याला होती सुई, आणि हा गेला तिथून. तर याचा एक पाय पडला पुढच्या शेंड्यावर, तो अनवाणी होता, आणि एक पाय पडला सुईवर. तो पुढच्या पायात दाबल्या गेला हार, तो सुई उपसल्या गेली. तो पुढे गेला, पण त्याला गार लागलं. सर्प गरम नसतो, गार असतो. म्हणून भगवान शंकराने गळ्यात जटीत घालून घेतले सर्प सगळे. विष प्याली, तेव्हा बेलपत्री त्याच्या करतात, गंगा त्याच्या करतात, भस्म त्याच्या करतात. आणि मग अशा प्रकारे तो घरी गेला तर चुनचुन व्हायला लागली, पोहात आग व्हायला लागली. म्हणून ते असा हात लावला तर रक्त निघालं. त्याला भ्रम झाला की नक्की सर्प दमून झाला. तर कुठं चावला होता तो, तळ पाहायला नसतो चावत. तळ पाहायला आणि तळ हाताला सर्प कधी चावत नाही. याला भ्रम झाला. बायकोला सांगितलं तर अंथरून टाक, संपलं माझं. ते म्हणले हमला म्हणजे काय, याला काय बोलला,
अगं म्हणलं हो ना, मला सर्पदंश झाला. मग आता तिला तर लगेच तिने काळी पंचम सुरू केला. अंथरून टाकून दिलं तर झोपता लहरी पण येऊ लागल्या. माऊली म्हणतात, मी म्हणत नाही, किरूड तरी कापडाचे पण लहरी येत होत्या साचे. मिथ्या संसारात दुःख होत नाही का? होत. मिथ्या आहे, दुःख सुद्धा कसं आहे? मिथ्या आहे. पण सत्य वाटेपर्यंत दुःख होणार. तसं याला चक्रा बी येऊ लागल्या. जमले लोक, सगळी गल्ली जमली. खेड्यामध्ये त्याला पान लागलं म्हणतात. सर्पदंश झाला. सर्पदंश झाला 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 झाला. त्याला चक्रा पण येऊ लागल्या. मरणार तो आता. एवढ्यात एक म्हातारा माणूस म्हणलं, सर्प चावला कुठं रे? ते म्हणले तळपायाला. बावळटपणा सगळे म्हणले, तळपायाला कुठं सर्प चावत असतं? मग त्यांनी कंदील घेतला आणि लाईट आलीच नव्हती ना, त्या मागाने गेला. ते डाग पडले होते सर्प तिथे गेला तर तो हार चाप असले त्याला सुई. मग त्याच्या म्हातारी माणसं हुशार असतात. जरी नको असली म्हातारी माणसं तरी म्हाताऱ्या माणसं फार उपयोगी, ती अनुभवी असतात. चालू माणसं अनुभवी वाटोळं संसार असतात. त्यांना त्याची कदर म्हाताऱ्या माणसाने दिवस काढलेले असतात. त्यांना अनुभव असतो. ते हुशार असतात. पण अलीकडच्या म्हातारी माणसं आवडतच नाही. हे रोज शिमगा करतात. म्हातारी माणसं असले की शिमगा होत नाही. तर म्हाताऱ्या माणसाने सांगितलं, ते पाहिलं, अरे म्हणले काय बावळट माणूस. ते गेले तिथं मांडी थोबडीत त्याचे. बावळट, तुला काय सर्प चावला का म्हणले? घ्या हारावा तुझा पाय पडला होता. ते सगळंच गेलं ते. चक्रा गेलं, सगळं गेलं, सगळं गेलं, सावध झाला, मारायला लागला. कसं कसं सांगितलंय? मिथ्या. खोटा होता का सर्प? खरा होता का? खोटा. संसार खरा आहे का? खोटा. असं म्हणायला काही हरकत नाही इथं. पण खोट्या संसाराचं दुःख कसं? खोटच आहे. तेव्हा भगवान या ठिकाणी सांगता आहे, हाती घेतली या माळा. तो दृष्टांत दिला इथे. फिटे सर्प भासाचा कंटाळा. जो सर्पाचा भ्रम झाला तो माळ हातात घेतल्यावर तो भ्रम गेला. तैसा माझी बोधी टवाळा नागवे जो. हे संसार म्हणजे टवाळ आहे, लक्षात ठेवा. माझं ज्ञान झाल्यावर मनुष्य या संसारात फसत नाही, अडकत. त्याची वासना राहत, तो मुक्त होतो, असं भगवान या ठिकाणी सांगत आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिल्या सेवेचा भाग आपण उद्या. कुंडली कमलदा